महाराष्ट्रात 5 महिन्यात 1 कोटी मतदार वाढले। देशभरात बनावट मतदान, भाजपा आणि निवडणूक आयोगानं मिळून मतं चोरली आहेत। राहुल गांधींचा गंभीर आरोप। आरोपांबाबत राहुल गांधींनी एक शपथपत्र लिहून त्यात बोगस मतदारांची माहिती द्यावी। निवडणूक आयुक्तांचं पत्र तर निवडणुकीनंतर 30 दिवसात पुरावे देण्याचा नियम। मग आता पुरावे का मागताय? वकील कपिल सिब्बल यांचा सवाल। मतदान नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातील चीप चोरीला गेली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार, स्वतःचं अपयश झाकण्यासाठी यंत्रणांची बदनामी करत असल्याची राहुल गांधींवर टीका। दिल्लीत राहुल गांधींच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी नेते एकत्र। बैठकीदरम्यान राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या घोळाचे फोटो मित्रपक्षांना दाखवले। इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे 6व्या रांगेत। इंडिया आघाडीत उद्धवराव, विश्वप्रवक्ते आणि पेंगवींची ही जागा। शीतल मात्रेंचा ठाकरे पितापुत्रांसह राऊतांना खोचक टोला। युतीचा निर्णय घ्यायला आम्ही दोघं भाऊ खंबीर, तिसऱ्याची आवश्यकता नाही। मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं भाष्य। तर उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत राहणार का? चर्चांना उधाण। वैयक्तिक किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी कुठलीही तडजोड करणार नाही। अमेरिकेच्या 50% टॅरिफ नंतर पंतप्रधान मोदींचं उत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेच्या वाढीव टॅरिफ बाबत उच्चस्तरीय बैठक। आर्थिक सल्लागारांसह विविध तज्ज्ञ उपस्थित। केंद्राशी तातडीनं समन्वय साधून आवश्यक उपाययोजना आखण्याबाबत चर्चा। कुणीही मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय गप्प बसणार नाही। आका बाका असू द्या, सोडणार नाही। बीडमधून पालकमंत्री अजित पवारांचा वाल्मिक कराडला इशारा। पुणे पार्टी प्रकरणी रुपाली चाकणकरांचे धक्कादायक खुलासे। लोणावळा, साकीनाका, जळगावात बोलावून मुलींची फसवणूक आणि लैंगिक अत्याचार। चाकणकरांकडून खडसेच्या जावयांवर मानवी तस्करीचे आरोप। प्रांजल केवलकरांच्या फोनमध्ये महिलांचे 1779 आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ। बऱ्याच व्हिडिओत केवलकर स्वतः दिसतायत। रुपाली चाकणकरांचे आरोप। एसआयटी चौकशीची मागणी। माझा जावाई दोषी असल्यास फाशी द्या, मात्र रुपाली चाकणकरांनी पुराव्यांशिवाय बोलू नये। एकही मुलीची त्यांच्या विरोधात तक्रार नाही। मुलींची तस्करी होत असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी फेटाळला। कबुतरांना अन्नपाणी देण्याची बंदी मुंबई हायकोर्टाकडून कायम। आमच्यासाठी नागरिकांचं आयुष्य महत्त्वाचं। वैद्यकीय अहवालाचा दाखला देत कोर्टाचं निरीक्षण। पुढील सुनावणी 13 ऑगस्टला होणार। खालिद का शिवाजी चित्रपट उद्या प्रदर्शित होणार नाही। हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्षेपानंतर दिग्दर्शकांना सेन्सॉर बोर्डाची नोटीस। कान्स चित्रपट महोत्सवात जाण्यापासूनही अडवलं। मंत्री सरनाईकांच्या गोविंदा प्रो लीगच्या रॅपिडोची स्पॉन्सरशिप। ज्याला बेकायदेशीर म्हटलं त्याच कंपनीची स्पॉन्सरशिप घेतल्यानं सरनाईक नव्या वादात। तर स्टंटचे प्रताप करून रॅपिडोची स्पॉन्सरशिप मिळवली। वडेट्टीवारांची टीका। विद्यार्थ्यांच्या रिक्षाला दंड आकारल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर संतापले। आरटीओ ऑफिसला टाळं ठोकेन बांगरांच्या अधिकाऱ्याला तंबी।